नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं, तुम्हा सगळ्यांचं आमच्या या गप्पांच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. प्रत्येकाचा एक स्पेशल विषय असतो किंवा स्पेशल एक आवडता पदार्थ असतो. म्हणजे मला वाटतं तुमचा स्पेशल आवडीचा पदार्थ म्हणजे मिसळ. म्हणजे बऱ्याचदा कुठेही गेलं की तुम्हाला मिसळ खावीशी वाटते. तर ह्या मिसळीच्या निमित्ताने म्हणजे तसं त्या जशी तुमची ती स्पेशल मिसळ होती, तसा तुमचा कोण एखादा स्पेशल मित्र होता का? किंवा त्या मिसळीचा आणि त्या स्पेशल मित्राचा काही संबंध आहे का? तेव्हा कसं होतं की पॉकेट मनी वगैरे असं काय फार मोठ्या प्रमाणामध्ये नव्हतं. सगळे मध्यम परिस्थितीमध्ये लोक होते. हातातून डबा घेऊन जायला लाज वाटायची. म्हणजे ते कामगारासारखं आपण ते डबा वगैरे, आपण मेडिकल कॉलेज पोळ्या ज्या आहेत ना त्याची अशी सुरळी करायची, ती कागदात बांधायची किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालायची, खिशात ठेवून द्यायची. तर भाजी कशी खिशात ठेवणार? शक्य नाही. मग आमची सिनियर होती एक विद्या पाटणकर यादव, तिचा डबा तो एवढा, माझ्या पोळ्या त्याच्या पोळ्या त्याच्या पोळ्या असं सगळ्यांच्या हातामध्ये पोळ्या असायच्या, डब्यात भाजी एवढी. मग ती तेवढी जी आहे ती लावून संपली की मग अजित त्या भोजनशाळेत जायचा आणि तिकडे वहिनी म्हणून एक स्वयंपाकीण बाई होत्या, त्याने वहिनी थोडी भाजी द्या. ते म्हणजे काय रे, पण त्या वांगा बटाट्याची भाजी त्यांची एवढी भन्नाट व्हायची, त्या भाजी बरोबर आम्ही त्या चपात्या, कावळे काय फास्ट खातील, त्याच्यापेक्षा आमच्या आधी चपात्या खाऊन व्हायच्या आणि लगेच व्हॉलीबॉलला जायचं. आता हे नाव मी घेतलं अजित. मी 1977ला सायनमध्ये ऍडमिशन घेतली. आलो होतो कीर्तीमधून. मेडिकल कॉलेज म्हणजे असं काहीतरी भव्य दिव्य असेल असा माझा समज होता. माझा भाऊ डॉक्टर विजू रेगे तो मला घेऊन आला आणि मी म्हटलं, विजू कॉलेज कुठे आहे? हे हॉस्पिटल कुठे? तर हे त्यावेळेस सायन्सची स्थिती ही बॅरॅक्स सारखी होती. पत्र्याचं कॉलेज म्हणून तेव्हा त्यांना हिणवलं जायचं. बसलो वर्गामध्ये, सगळ्या मुलांना बघत होतो की कशी आहेत, कोण आहेत. त्याच्यात एक मुलगा बसला होता, असे 2-3 बटन उघडे टाकले होते आणि असा बसला होता, तोंडात पान, रावडी. म्हणलं हे काय आहे? मग नंतर त्याच्यावर मैत्री झाली. त्याचं नाव विलास भिकाजी इंदुलकर, बाळा इंदुलकर. मग शिर्के आला, शिर्केबरोबर दोस्ती झाली. बाळ्याचा भाऊ एक कॉलेजमध्ये होता, ते भाऊ अगोदर विनय जाधव, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांची काय काय आमची ओळख करून दिली. त्याची त्यांनी मला म्हणाला, हा अजित सराटकर नाव. ओके. साने सर, दंडोते सर वगैरे त्यावेळेला त्या अॅनाटॉमी, आता जसं तिची रचना थोडी वेगळी होती, तिकडे ते कॅरम खेळत बसले होते. तिकडे अजित आला. मी पायरीवर बसून मी बघत होतो त्यांचा गेम. सर खेळतात, बघूया. तेवढ्यात अजित माणूस आला. तो मला तेव्हा माहित नव्हतं त्याचं नाव. डोक्यावरती असे विरळ केस, मातकट रंगाचा शर्ट, अशीच मातकट रंगाची पॅन्ट, पायात चप्पल, असं चपट नाक, काळसर वर्ण. आला तिकडे. साने सरांना म्हणा माचीस देतो. सरांना माचीस? तर शॉकच होता आम्हाला. हे एकापासून एक मला शॉक पडत होता. बरं, ते सिगरेट वगैरे ओढायचे, अशी माचीस करायची ऐवजी ती अशी भिंतीवर वगैरे असं करणार स्टाईलमध्ये, असं जिची स्टाईलच वेगळी होती. हा एवढा फेमस असलेला माणूस हा कोण आहे? हा अजित सराटकर. त्याच्यानंतर त्या कॉलेजच्या सगळ्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आणलं अजितने. अभ्यास करून घेतला सुहासा देवने. म्हणजे अजूनही मला परोक्ष लीट वगैरे सगळं संस्कृत येतं, बऱ्यापैकी येतं. या व्यक्तीच्या आम्ही प्रेमात पडलो अशासाठी की आदर्श काय, जसे माझे
गुरूंबद्दलचे काही आदर्श आहे. द्रव्य गुणामध्ये कोणतं सदी कामत, चिकित्सामध्ये कोणतं अमुक, इकडे अण्णा कामत, नितीन कामत, ही सगळी माणसं जशी एका विशिष्ट आदराच्या ठिकाणी आहेत, तसं अजित हा अजात शत्रू. त्याला शत्रूच नाही, त्याला कोणीही वाईट म्हणत नाही आणि नेहमी त्याचं असं जाऊ दे नाही सोड नाही काय, म्हणजे त्या ग्रुपमध्ये आम्ही सामील झालो. बाकी खेळ, अभ्यास हे सगळं संपलं. संध्याकाळ झाली की पोटात कावळे खोकलायला लागायचे. आता खाणार कुठून? उधारी करावी तर कॅन्टीन नाही, खाली हॉटेलवाले काही विचारणार नाही. काय करायचं, चपात्या तर संपलेल्याच असायच्या. काय करायचं मग? तुझ्याकडे किती, तुझ्याकडे किती, तुझ्याकडे असं आम्ही बसचे पैसे आम्ही गोळा करायचो. आता बाकी आणखीन कसे गोळा करायचं सांगणं बरोबर नाही काय माणसं, पण ते गोळा करायचे. तिकिटाचे पैसे झाले की 66 नंबरच्या बसमध्ये बसायचं आणि जय हिंद टॉकीज कडे उतरायचं. जय हिंद टॉकीजच्या समोरच्या बाजूला अजित चराटकर, म्हणजे चराटकरांचा दवाखाना होता तेव्हा अजित नाही बसायचं, काका बसायचे. काका म्हणजे त्याचे वडील, पण त्यांना काका म्हणायचं. असे ते टेबल, लाकडी टेबल, काका तिकडे असे बसलेले आणि नाडी बघणं, स्टेथो लावणं वगैरे त्यांचं चालू असायचं. ही प्रचंड गर्दी. गेलो की काका नमस्कार. आता त्याला गेलो तर मदत करायला पाहिजे. मग आतमध्ये जायचो. त्या अजितकडे सीताराम नावाचा एक कंपाऊंडर होता. एवढे ती कप्प्यावरती तो पुड्या बांधायचा. कोणाचं किती तर याचं 15 दिवसाचं, त्याचं 1 महिन्याचं, आणि त्याचं बांधण्या एवढ्या फास्ट बांधायचं तो ना, आम्ही आपले अशी बांधेपर्यंत त्याच्या 6 पुड्या बांधून झालेल्या असायच्या. आणि परत तो आम्हाला कसले डॉक्टर बनणार तुम्ही, पुड्या बांधायला येत नाहीत, ते डॉक्टर बनतायत. अरे बोललो हे काय, तुझ्याकडे येत आहेत महिन्याचे दे, 2 महिन्याचे दे, आमच्याकडे अजून. आणि ते कसं तो काढायचा, कांचनार गुगुळ, त्रिफळा गुगुळ, मग असं ते त्याचं काढणं जे असायचं ते अशा पद्धतीने व्हायचं. म्हणजे एवढा हात बसलेला होता त्याचा. सगळं झालं, थोडी 10 मिनिटं गेली की बाहेरून काकांचा आवाज यायचा, अजित अरे ते नाबराणी आलेत, त्यांना काय दिलं का, चहा पाणी वगैरे? की हा काका. मग अजित तेव्हा गल्ल्यातले पैसे घेऊन, आमचं तेवढंच असायचं की काका कधी हाक मारतायत, कळलं की काका हाक मारायचे. त्यांनी सांगितलं की आम्ही पडत्या फळाच्या आधी येऊन काका येतो, मी सांगून आम्ही बाहेर पडायचो. समोरच्या बाजूला मला वाटतं संगम असावं त्या हॉटेलचा, तिकडे आम्ही जायचो आणि मिसळ आणि अनलिमिटेड पाव. अनलिमिटेड पाव, अनलिमिटेड पाव म्हणजे काय खायचो, पोटात काय राखायचो. तो मालक होता ना, तो सुद्धा आमच्याकडे असा बघायचा की हे कुठच्या देशातून आलेत, सोमालियातून वगैरे आलेत, काय खातायत, म्हणजे एवढ्या फास्ट आणि एवढं, कारण भूकच लागलेली असायची तशी. आणि हे झालं, चहा पिऊन पाणी घेऊन पाव फुगवले, त्याला भरपेट मिसळ म्हणतात. म्हणजे तृप्तीचा ढेकर. हा, असा छानपैकी पोट वगैरे भरलेलं असायचं. आणखीन एक त्याच्यातली छान गोष्ट होती की परत निघताना अजित खिशामध्ये 4 आणि 8 आणे टाकायचा बसच्या तिकिटाचे. आजही आमच्याकडे ती प्रथा आहे की सिनियर कोण असेल तर तो ज्युनियरला कधी खर्च करू देत नाही, तिकीट काढू देत नाही, तो स्वतः करतो. आता कोणाला असं विचारलं तर त्यांना राग येतो, पैसे आहेत का? आम्ही निर्लज्जच होतो, आम्ही सांगायचो नाही. पण आताच्या मुलांना थोडं ते इगो हर्ट होतो ना त्यांचा. मग त्यांना विचार सुट्यात, मग ते सांगतात नाही 500चे, ठीक आहे हे 100 ठेव. तर असं करत करत म्हणजे ही व्यक्ती आजही तशीच आहे. तशीच चप्पल, तशीच पॅन्ट, आता विश्वस्त आहेत, पण त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यामध्ये काडीचाही फरक झालेला नाही. तो अजूनही अजात शत्रू आहे. आणि अजून मला वाटतं की मी त्याचा आदर्श ठेवला, मला अजित व्हायचं होतं, तेवढं मला नाही जमलं. अजित हा अजित आहे, त्याच्यामुळे त्याला काही पर्याय नाही. खरंच म्हणजे दान आणि दानत हे दोन्ही वेगळे. हा, वेगळे. आणि मला वाटतं अजित सरांनाही मी खूप जवळून बघितलंय, बऱ्याचदा तुमच्या निमित्ताने त्यांच्या सहवासात आलोय. आणि तुम्ही म्हणताय तसंच की तो माणूस खरंच अजात शत्रू आहे. तर मित्रांनो,
तर आमच्या या सरांच्या स्पेशल मित्राची आणि त्याच्याबरोबर त्या मिसळीचा कथा ऐकताना तुम्हालाही तुमचा मित्र, तो स्पेशल मित्र नक्की आठवला असेल. तर हा आजचा एपिसोड त्या स्पेशल मित्रासाठी किंवा त्या स्पेशल मित्राला एक त्याच्या आठवणींमध्ये घालवताना आणि सरांबरोबर गप्पा मारताना तुम्हाला कसं वाटलं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला नक्की कळवा. आणि हा एपिसोड आवडला असल्यास आमच्या या एपिसोडला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.